आलू पराठा बनवायचा आहे, त्यासाठी मी 5 बटाटे उकडून घेतलेत. हे बघा सोलून घेतलेत. आता याला खिसून घेऊया. हे बघा बटाटा खिसून घेतलाय. आता यात पावडर मसाले टाकूया. हे बघा हळद हिंग आणि मीठ टाकलंय. आता लाल पावडर टाकूया, लाल चटणी टाकूया. हे बघा लाल तिखट टाकलं. थोडंसं जिरं टाकायचं. माझ्याकडे जिरं पावडर नाही म्हणून जिरं टाकलंय. थोडंसं धना पावडर टाकूया. हे बघा कसुरी मेथी घेतली आहे, ते आता हातावर चोळून टाकायची. हे बघा मी एवढी कोथिंबीर टाकणार आहे चिरून. थोडंसं चण्याचं पीठ टाकूया. हे बघा थोडंसं टाकलं. आता याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकूया. बघा आता याला मळून घेऊया. त्याला मळून घेऊया चांगलं. हे बघा झालं पीठ मळून. आता याचे पराठे लाटून घेऊया. हे बघा किती छान छान येतोय पराठा. हे बघा आता याला भाजून घेऊया. हे बघा तवा तापलाय. तेल टाकूया. आता पराठा टाकून घेऊया. हे बघा मस्तपैकी आता भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी. हे बघा आता हे बघा असे उलटून घेऊया एका साईडनी. हे बघा आता तेल लावूया. मी असे छोटे छोटे लाटलेत, चपातीवाले नाही लाटले, मोठे मोठे. सुगंध खूप छान येतोय. आता दुसरा पण लाटून ठेवलाय. हे बघा एक साईड चांगली भाजली आहे, दुसरी साईड पण चांगली भाजून घेऊया. हे बघा चांगला छान मस्त असा भाजून घेतलाय पराठा. हे बघा